मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। पद्मशाली समाजातील मुलामुलींबरोबरच वंचित व बहुजन समाजातील सर्वांनाच शिक्षण मिळावे या हेतूने पद्मशाली शिक्षण संस्था कार्य करीत आहे। येणाऱ्या काळात नवीन शिक्षण धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात जे बदल होत आहेत त्यास सामोरे जाण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे प्रतिपादन उद्घाटक पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी केलं। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित AR बुर्ला महिला महाविद्यालय BCA विभागाकडून स्किल युअर नीड कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी हे होते व व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर TN शिंदे, विश्वस्त श्रीधर चिट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली आणि रमेश बोद्धुल आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना श्री गोप म्हणाले की गेल्या 113 वर्षापासून पद्मशाली शिक्षण संस्था पूर्व भागातील सर्व मुलामुलींना शिक्षण मिळावे याकरिता कार्य करीत आहे। KG पासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाची सोय आमच्याकडे आहे। समाजातील स्थिती पाहता आम्ही CBCSचा अभ्यासक्रम येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करीत आहोत। आज आमच्या संस्थेतून केवळ तेलुगू भाषिकांबरोबरच वंचित बहुजन व अल्पसंख्याक समाजातील मुलं मुली शिक्षण घेत आहेत। या उपक्रमात रोहन कुर्री आणि प्राध्यापक पंकज अंदे हे प्रशिक्षण देणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीनिवास कोंडी म्हणाले की कोणत्याही भाषेबरोबर इंग्रजी भाषेतही संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात करायचे असेल तर वाचनातून शब्दसंग्रह वाढवला पाहिजे। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉक्टर TN शिंदे यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापक गायत्री बेनगिरी यांनी केलं। उपस्थितांचे आभार प्राध्यापक विद्या बिर्रू यांनी मानलं व या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक वैष्णवी मद्राल, प्राध्यापक नितीन कोडम, प्राध्यापक नरेंद्र मेरगू, शिवाजी चिंता, संजीवनी सादुल, अनिल सग्गम व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।